नमस्कार, मी प्रियांका पाटील. आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ. आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया. चला पाहुणं, आपल्याला जायचंय. पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय. म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं. चला तर मग जाऊया. पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल. या हॉटेलची चवच लई न्यारी. पाहुणं, एकदा या. हॉटेलची चवच लई न्यारी. अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार. ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये. या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील. प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे. संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505. या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर. प्रभाग 10 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 4ही उमेदवारांना पद्मशाली समाजाचा पाठिंबा. पत्रकार परिषदेत पद्मशाली समाज बांधवांनी केला खुलासा. अहिल्यानगर 3 दिवसांपूर्वी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर एका व्यक्तीने असे वक्तव्य केले होते की पद्मशाली समाज हा पूर्णपणे माझ्या पाठीशी आहे. या सर्व बाबींचा खुलासा पत्रकार परिषदेत करण्यासाठी पद्मशाली ज्ञाती समाजाच्या वतीने अहिल्यानगर शहरात पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. यावेळी प्रभाग 10 मधील भारतीय जनता पार्टीचे अधिकृत 4ही उमेदवारांना पद्मशाली समाजाचा पाठिंबा देण्यात आला असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले आहे, असे ॲडव्होकेट राजू गाली, मुकुंद लखापती व विनोद बोगा यांनी पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी बोलताना ॲडव्होकेट राजू गाली म्हणाले, पद्मशाली समाज हा हिंदुत्ववादी विचारांचा व छत्रपती शिवरायांना मानणारा समाज आहे. ज्या व्यक्तीने छत्रपती शिवरायांचा अपमान केला आहे त्या व्यक्तीला पद्मशाली समाज कधीही पाठिंबा देणार नाही. पद्मशाली नाती समाज हा सुज्ञ असून प्रभाग 10 नंबरमधील भारतीय जनता पार्टीच्या 4ही उमेदवारांना निवडणुकीसाठी पाठिंबा देत आहे, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले आहे. मी मुकुंद लखापती पद्मशाली समाजाच्या वतीने सर्व समाज बांधव 10 नंबरमध्ये सर्व समाज बांधवांना आवाहन करतो की भाजपचे हे जे 4 नगरसेवक आहेत, उमेदवार आहेत, त्यांना भरघोस मताने निवडून द्यावं. कारण त्यांचं काम सर्वांचं अतिशय चांगलं आहे. अतिशय सुशिस्त चरित्रवान व व्यापारी वर्गातले संपर्कातले असून ते सर्व समाज घटकातील प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर आहेत, वेळोवेळी धावून येतात. म्हणून मी आज सर्व 10 नंबरमध्ये वार्डातील सर्व समाज बांधवाला या पद्मशाली समाजाच्या माझ्या समाजाच्या वतीने सर्व समाज बांधवांना विनंती करतो की 4ही जे भाजपचे नगरसेवक आहेत त्यांना भरघोस मतात निवडून द्यावे ही विनंती. जय शिवराय. आज रोजी हा पत्रकार परिषद घेण्याचं कारण असं आहे की गेल्या 3-4 दिवसापूर्वी आमच्या समाजातील एका व्यक्तीने पोलीस अधीक्षक कार्यालय अहिल्यानगर येथे एक स्टेटमेंट दिलेले आहे. त्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलेलं आहे की संपूर्ण समाज हा त्या व्यक्तीच्या मागं आहे. त्यासाठीच आम्ही सर्व समाज बंधूंनी एक मीटिंग घेतली. त्या मीटिंगमध्ये ह्या बाबीचं आम्ही खंडन केलेलं आहे आणि संपूर्ण समाजाच्या वतीने आज रोजी हे स्पष्ट करतोय की कोणत्याही प्रकारचा पद्मशाली समाज हा त्या व्यक्तींच्या मागे नाही आहे. ज्या व्यक्तींनी 16 फेब्रुवारी 2018 रोजी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी जे वक्तव्य केलेले, त्या वक्तव्याला संपूर्ण देशभरातून त्यांची आलोचना झालेली, त्यांच्याविरुद्ध निषेध झालेले. अशा व्यक्तींच्या मागे पद्मशाली समाज हा कधी नव्हता, नाही आणि राहणार नाही. पद्मशाली समाज हा हिंदुत्ववादी विचारांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा अनुकरण करणारा समाज आहे. या समाजाने वेळोवेळी एक आदर्श समाजाच्या पुढे ठेवलेला आहे. अशा पद्धतीने जो समाजातला एक व्यक्ती आहे, ज्या व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराजांचं अपमान केलेला आहे, अशा व्यक्तीच्या मागे समाज कधीही राहणार नाही. आणि हे जे आभास निर्माण केले जात आहे की समाज हा त्या व्यक्तीच्या मागे आहे, तर माझी संपूर्ण इतर दुसरे जे सकल हिंदू समाज जे त्या सकल हिंदू समाजाच्या वतीने किंवा त्या सकल हिंदू समाजाला माझी विनंती आहे की हा जो आमचा पद्मशाली समाज आहे, हा समाज कोणत्याही प्रकारे त्या व्यक्तींच्या मागे नाही आहे. या पत्रकार परिषदेमातून हे आम्ही खुलासा करत आहे समाजाच्या वतीने. तर याची नोंद घ्यावी. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मार्कंडेय.
जय मार्कंडे. माझं नाव विनोद भोगा. मध्यंतरी आपल्या श्री मार्कंडे मंदिराचं थोडी पार्श्वभूमी मी सांगतो. 2016 रोजी जे मार्कंडे मंदिर म्हणजे 16च्या नंतर नारळी पौर्णिमा झाली होती. त्या दिवशी संध्याकाळी आपल्या मंदिराचा एक कोपरा ढासळला होता. तर आम्ही सर्व युवकांनी एकत्र येऊन आता आपल्या मंदिराचं जीर्णोद्धार करणं भाग आहे आपल्याला. त्यामुळं आम्ही वेळोवेळी मीटिंग घेऊन सर्व भागातील युवकांना एकत्र करून मीटिंगचे आयोजन केले. त्या मीटिंगमध्ये समाजाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद भेटत होता व माझे सहकारी असं मीटिंग चालू असताना माझे सहकारी रवी दंडी यांना जे समोरचे श्रीकांत छिंदाम व श्रीपाद छिंदाम यांनी दिल्ली गेट इथं येऊन त्यांना बोलवून त्यांना तिथं शिवीगाळ व मारहाण केली. त्यामुळं आम्ही सर्व युवक आमच्या सर्व प्रतिष्ठित जे नागरिक आहे आपल्या समाजाचे त्यांना ही बातमी सांगितली. मग ह्या बातमी सांगितल्यावर आम्ही सर्वांनी मिळून मंदिराचं भूमिपूजनाचं कार्यक्रम नियोजन केला की आपण आता थांबायचं नाही, की आपण मंदिराचं भूमिपूजनाचं काम सुरू करू. आणि 8 मे 9 मे आणि 10 मे या 3 दिवसीय भव्य दिव्य असा व 16 आम्ही भूमिपूजनाचा सुरू केला व तो आम्ही एकदम भव्य दिव्य त्यांनी केला आणि तो सक्सेस पण झाला. साधू संत पण मोठ्या प्रमाणात आले होते व आम्ही त्यासाठी महापालिकेतून परमिशन घेतली होती. बांधकाम उतरवण्याची बांधकामाची परमिशन पण घेतली होती, जीर्णोद्धारची म्हणजे सभामंडप बांधण्याची. त्याची काय रीतसर पावती फी पण भरली होती. 2,55,000 अशी रीतसर पावती महापालिकेकडून घेतली व आम्ही आमच्या सर्व जे 50 जण पंच कमिटीचे त्यांनी आम्ही म्हटलं आपण थोड्या दिवसांनी आपण वर्गणी गोळा करून आपण ते काम सुरू करू. त्यासाठी आम्ही त्या माध्यमातून सर्व वर्गणी गोळा सुरू केली आणि ह्याच्यातच त्यामध्ये दोघं श्रीपाद छिंदाम श्रीकांत छिंदाम हे दोघं बंधू आले व मंदिर आम्ही बांधणार, कोणी काय यायचं नाही असं आम्हाला म्हटले. त्यामुळं आम्ही म्हटलं चला भाऊ मंदिर कोणीतरी बांधून द्या, काय अडचण नाही, आपला उद्देश काय आहे मंदिर बांधण्याचं आहे. तर मंदिर बांधून आम्हाला काय हरकत नाही. पण आता त्यांनी काय केलं, मंदिर बांधताना त्याच्या आधी जे गजानन महाराजची आम्ही दर गुरुवारी आरती करायचो. तर तिथं काही समाज बांधव ज्येष्ठ व्यक्ती होते की तिथं मंगळवार पंतुलू व आपले प्रतिष्ठित व्यापारी त्रिलेश शेठ यांना त्यांनी शिवीगाळ केली की तुम्ही ह्या बाबतीत लक्ष नाही घालायचं, काहीच करायचं नाही बरे, इथं अजिबात काही विषय करायचा नाही बरे. त्यामुळं आम्ही तो विषय सोडून दिला. पण आम्हाला नंतर कळालं की त्यांचे पंटर लोक की ते सांगू सुटले की ते दोघंच मंदिर बांधणार आहे. असा काहीही प्रकार झाला नाही. जे मंदिराचं व शाळेचं डिमोलेशन केलं त्या जवळजवळ सागवानी लाकडं लोखंडी गल्डर हे सगळे प्रकार होते. त्याचे जवळजवळ 15 लाख रुपये त्याचे गोळा झाले. आणि जे मार्कंडे संकुलमध्ये आपलं समाजाचं संकुल आहे त्या संकुलाचं भाडेतत्वावर जे आपण जे लग्न कार्य सगळ्या गोष्टीसाठी देतो त्या भाड्याचं पण त्यांच्याकडं पैसे जमा होते. त्या दोन्हीच्या पैशामधून ते समाज मंदिर आपलं आता जो स्लॅब म्हणजे टाकायचं काम त्यांनी केलेलं आहे. ते कोणी त्यांच्या खिशातून 1 रुपये पण काही केलं नाही. आणि फक्त समाज बांधव काच गेले की आपल्या मार्कंडे मंदिराचं तिथं स्लॅबचं कार्य आहे असं सांगून त्यांनी निरोप दिला की आपल्या देवाचं काम आहे. म्हणून तिथं सर्व म्हणजे क्वचित थोडेच लोक समाज बांधव गेले, कारण ज्यांना माहिती होती ते गेले नाही, ज्यांना नाही माहिती होती ते सर्व तिथं गेले. आणि त्यांनी तिथं राजकीय मंदिराच्या आडापासून राजकीय वलय तिथं निर्माण केलं, राजकारण तिथं सुरू केलं. इतर धर्मियाच्या लोकांना तिथं आणून त्यांनी तिथं जाहीरपणे पत्रकार परिषद घेतली व सांगितले की तोफखान्यातून आम्ही त्या इतर धर्मियांना मदत करणार, ते इतर धर्मीय आम्हाला मदत करणार असं सांगून त्यांनी तिथं सगळे विषय आणि ते अजून एक उमेदवार आहे त्यांना मदत करणार असं एकमेकांच्या मदतीने आम्ही निवडून येऊ असं त्यांनी सांगितलं. आहे आत्ता पण सांगतोय मंदिर हे सर्व समाज बांधवाचं आहे, कोणत्याही 1-2 व्यक्तीचं नाही आहे. जे काही समाज मंदिर होईल ते प्रत्येक भागातून समाजाच्या बांधवाच्या 1-1 रुपयाने ते होणार आहे. कोणीही त्याच्या बाबत शंका ठेवू नये. हा मंदिराचा विषय सर्व समाज मिळून करणार आहोत. यांचा दोघांचा काही संबंध नाही आहे त्या
त्या समाज मंदिरात आणि ते कोणचे अध्यक्ष नाही, काही नाही. ही मी सर्वांना विनंती करतो की त्यांचा राजकारणापुरती फक्त वापर करतात ते मंदिराचा. राजकारण संपलं की मंदिराचं दिशाभूल म्हणजे ते सोडून देणार ते विषय. त्यामुळं जागरूकतेने सर्व समाज बांधवांनी याची दक्षता घेऊन आपल्याला जो योग्य उमेदवार आहे म्हणजे भाजप महायुतीच्या आमच्या पक्षाने त्यांना याच्या विरोधात लढण्यासाठी ताकद दिलेली आहे भाजप पक्षाने. मी त्या भाजप पक्षाचा सरचिटणीस असल्यामुळं मी पाठपुरावा केला की आमच्या पक्षाचा भाजप पक्षाचा उमेदवार आमच्या समाजाचाच पाहिजे, कारण की आमच्या समाजाचाच उमेदवार त्याला पाडू शकतो हे 100% आम्हाला खात्री आहे. त्यामुळं मी सगळ्यांना विनंती करतो, आपण सर्वांनी न भीती बाळगता कोणत्या पैशाला आम्ही न पडता आपण म्हणजे मतदान हे निस्वार्थ भावनेने चारी उमेदवारांना भरघोस मतांनी कमळच्या चारी उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून द्यावे ही नम्र विनंती. जय महाराष्ट्र, जय शिवाजी की जय. अहिल्यानगर प्रतिनिधी सागर सब्बन. ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा.